तू मला चॅलेंज करतो ना, तू इमॅजिन पण नाही करू शकत की तू माझं असं रूप बघशील. अगं बाई, तू आत्ता शिवाय खाते, तो गुलिका 4 वर्षापासून लोकांच्या शिवाय खातोय आणि तू त्याला बंद पाडणार आहे? शक्यच नाही. त्याने त्याचे येडे चाळे सुरू कुठं केले अजून? आले तर नमस्कार, राम राम, प्रणाम मित्रांनो. तुम्ही लईच वाट बघत होते बिग बॉसची, मराठी बिग बॉसची. हो, कसं आहे, वाट बघायला लावलं पाहिजे. वाट बघितल्यावर माणसाची किंमत कळते, समजलं? तर मराठी बिग बॉस सुरू व्हायच्या आधी एक कल्ला सुरू झाला. आतमध्ये कल्ला सुरू होणारच होता, पण आधी बाहेरचे येऊन कल्ला करायला लागले. तुम्हाला रिमोट कुठे लपवलास? मी नाही लपवलं. खरं खरं सांग, कुठे लपवलास? मला दे रिमोट, मला काहीतरी बघायचंय. मी जर लपवलं पण असेल ना तरी तुला देणार नाही. कुठे कुठे रिमोट? कुठे रिमोट? कुठे बघायचंय काहीतरी मला. काय घरात ठेवून आले का रिमोट? या दोघांना काबर बोलवलं प्रमोशन करायला? हे असं करता का प्रमोशन? आम्ही तर बघणार आहोत, तुम्ही पण बघा. आज रात्री 9 वाजता दोघं बिग बॉसच्या घरात गेले आणि बिग बॉस बघण्यासाठी बिग बॉसच्या घरात रिमोट शोधताय. बिग बॉसच्या घरात साडी नेसून ग्रँड एंट्री कशी करायची हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. अरे बापरे, साडी घालून बिग बॉसच्या घरात असं चालतात का? मला वाटलं बिग बॉसच्या घरामध्ये आतापर्यंत ग्रॅव्हिटीच नव्हती. बरं झालं हिने साडी घालून चालून दाखवलं, मध्ये ग्रँड एंट्री करून दाखवली. पल्लू सोडा, आत्मविश्वास असू दे तुमच्या चालण्यामध्ये. हिला पण कशाला बोलवलं प्रमोशनला? तू बाई साडी घालून चंद्रावरती कसं चालायचं त्याचा व्हिडिओ बनव. साडी नेसा, पल्लू सोडा. तर मराठी बिग बॉस मध्ये पहिल्यासारखं काही राहिलेलं नाहीये, कारण ते हिंदी सारखं झालंय. तुम्हीच पाहिजे घ्या, जास्तीत जास्त कंटेस्टंट मध्ये त्यांना इंट्रो करताना हिंदी गाण्यावरती नाचत आले. तर सगळ्यात पहिले टॉपचा माजुरडा कॉन्टेस्टंट बघू. एवरीवन, दिस इज दिक्की तंबोली. आपने मुझे बिग बॉस 14 में देखा था. अगं बाई, पण आम्ही कधी बिग बॉस 14 बघितलंच नाही मराठी लोकांनी. कोण आहे तू? कोण आहे ही गोल्डन चिक्की? विकिपीडियावरती बघू. ऍक्ट्रेस, मॉडेल. ही ऍक्ट्रेस आहे, हाड साइड ऍक्ट्रेस आहे. काम भेटत नाही कुठे ऍक्टिंग साठी, त्याच्यामुळे रियालिटी शो मध्ये येऊन ओव्हर ऍक्टिंग करायला लागते. म्हणून तर हिंदी बिग बॉस करून डबल मराठी बिग बॉस मध्ये आले. बरोबर आहे ना? तुम्ही ह्या शो मध्ये येण्यासाठी खूप डिमांड्स ठेवलेल्या आहेत. हा जरा जास्त दाखवायला कसं लागतं, एकदम सेलिब्रिटी मुलगी आहे, सोबो आहे, टॅप्सची लाईनच लागते मागे सगळे फोटो काढणारे. तरी म्हटलं बिग बॉसच्या घरामध्ये ही एवढी चिल कस काय पाणी बंद केल्यावरती? पण इथं बाहेरच पारोशी फिरते. एवढा पाऊस पडतो तरी मॅडमने झाकायचं सोडून जॅकेट कमरेला बांधलाय. तुला दवाखान्यात गेली ना तू, मोजायला लागते नोट टाकून गोळीगत मॅक्सिमम शॉट टाकतो. हेच रटून आली 3 दिवसापासून. बाई बाई बाई. तशी ही प्लेअर म्हणून लई चांगली आहे, पण हिला महाराष्ट्राच्या लोकांकडनं हेड घ्यायची लईच घाई. मराठी लोकांची मेंटॅलिटी काढते की असे लोक आहेत म्हणून मला या शो मध्ये यायचं नव्हतं. तर मग नव्हतं यायचं ना. तू मराठी लोकांची मेंटॅलिटी काढणारी कोण? इंस्टाग्राम तर सगळं बोल्ड लुक्स मुळे चालतंय. काय उर्फी जावेद सारखंच झालंय, फक्त फेस स्वॅप केलं म्हणजे झालं. इकडं शिर पडलं होतं, इकडं धड पडलं होतं, इकडं धड पडलं होतं, इकडं शिर पडलं होतं. माझे हात बघायचे तुला कसे चालतात? दाखव तुला. दाखव. हा, उचल परत दाखवते मग. ती बिचारी साधी भोळी कॉन्टेस्टंट आहे, तिच्यावरती हात उचलणार तू? हात लावून दाखव. लाव हात. काय नाही करणार ती. सॉफ्ट हार्टेड गर्ल आहे ती. बाहेर ट्रोलर्सला धडाधड उत्तर देते, आतमध्ये गेल्यापासून सिंपथी कार्ड खेळायला लागली. असं लोक बोलता, मी कशाला बोलू? ह्या गोल्डन चिक्कीला घाबरले. ही तर कशाला पण घाबरते. मी आयुष्यात पहिल्यांदा ऐकले कोणाला तरी भांडे घासायचा ट्रॉमा असतो. भांडी घासण्याचा ट्रॉमा आहे का? मी नाही घासत. नाही मी सांगते पण नाही, पण आता मी करते. माहेरच्या साडी नंतर दुसऱ्यांदा डोळ्यातनं पाणी आलंय गाईस. अगं बाई, तुला भांडे घासायचा ट्रॉमा आहे तर घासती कशाला? आधी स्वतः बोलली मला भांडे घासायला असेल तर द्या. जेवल्यानंतर हे असेल तर मी भांडी घासते. भांडी घासण्याचा ट्रॉमा आहे. किसी एक का तो इथं बऱ्याच पोरींना भांडे घासायचा ट्रॉमा येत आहे. तू एकटी नाहीये. एवढंच की त्याला घरामध्ये ड्रामा बोलता, ट्रॉमा नाही. आता ही अशी रडत बसती एवढ्या तेवढ्या गोष्टीवरती, तर मग मीमर लोक मीम बनवते, ट्रोलर ट्रोल करतीनच ना. जरा काय हेट भेटायला लागले, लगेच ताईला ट्रक भरून सिंपती टाकून ट्रक पलटी करण्यात आली. आपण जी गोष्ट सहज करू शकतो ती गोष्ट एखाद्यासाठी किती सिरियस असू शकते हे याची आपल्याला कल्पना सुद्धा नसते. ट्रॉमा म्हणजे काय तर शरीराला, मनाला झालेली जी की भरून काढणं हे किती कठीण असतं तिलाच ठाऊक असतं. आणि त्याच्या त्या स्टेटमेंट वरून लोक बनवतायत, असून कमेंट्स पास करतायत. आपल्यातली माणुसकी इतकी लयाला गेली आहे का की पूर्ण डेफिनेशन एक्सप्लेनेशनच देऊन टाकलंय ट्रॉमावरती. असं वाटलं मेंटल हेल्थ वरती शाळेमध्ये पीपीटी प्रेझेंटेशन चालू आहे. अरे मग आधीच नाही घासायचे ना भांडे. इथं कसले कसले लोकांना ट्रॉमा आहे आधीच. याला बघा अख्खा आयुष्य ट्रॉमा मध्ये गेले तरी पण हसता खेळते. बहुत भूख लगी है माँ, और खाना देने के लिए भी अपना कोई नहीं. ती स्ट्रॉंग कारण तुला अर्ध कोकण सपोर्ट करते आणि अर्ध नाही करते, कारण कारण आहेत.
हिच्या काय ऍक्शन्स मुळे दुसऱ्यांना पण ट्रॉमा होऊ शकतो ना काही, असं लोक बोलताय. मी कशाला बोलू. कुठच्याही प्रकारची भांडणं किंवा असं काही मला जर मुद्दाम करावं लागलं की ज्यामध्ये मला जिंकायचंय म्हणून मी हे केलं असं सांगण्याची वेळ मी माझ्यावरती येऊ देणार नाही. त्यापेक्षा मी बाहेर येणं पसंत करेन. मग गेलीस कशाला, ये परत. म्हणे मी दाखवते सगळ्यांना मालवणी माणसं काय असतात. नंतर मध्ये खरंच शॉक करून टाकलं. बिग बॉसच्या घरात तर दाखवूनच येतंय की मालवणी माणसं आणि मालवणी भाषा काय असतं. म्हणजे मला भांडी घालण्याचा ट्रॉमा आहे. तर शो मध्ये यावेळेस 2 बॉडी बिल्डर सुद्धा आहेत, अरबाज पटेल आणि वैभव चव्हाण. मला वाटलं शो मध्ये या दोघांची फाईट वगैरे लागेल एकमेकांसोबत. दोघं अलग अलग टीम मध्ये राहते असं वाटलं. तसं तर काय होतच नाही. तर इंट्रो पासूनच एका चड्डीचे पैलवान आहे, ह्यांच्यामध्ये तर घनिष्ठ मित्रता दिसते, आल्यापासून घट्ट मैत्री दिसते. नाही खरंच असं वाटतं 2 बैल एक साथ दम काढताय. प्रेम देत राहा म्हणजे ट्रॉफी आपल्या घरातच येईल. काय म्हणणं आहे तुमचं, जिंकवणार ना? नाही येणार भाऊ, लोकांनी तुला नाव पाडले छोटा अरबाज. आणि हि अरबाज पण, हा पण लय प्लेअर म्हणून चांगला आहे, पण माणूस म्हणून लय खराब आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ह्याच्या पाठीमागे पण लय मोठ्या चुत्याचा हात आहे. टीम 07चा 7वा जॅट म्हणजे बटर नानने याला शुभेच्छा दिल्या आहेत मध्ये जायचे. माझा छोटा भाऊ अरबाज पटेल आता बिग बॉस मराठीमध्ये येते. आता तर पक्का एलिमिनेट होणार आहे. 7 दिवसात हिंदी बिग बॉस मधून बाहेर निघालाय तो, पण त्याच्यात संगतीतलंय. पण मी तर कधी अरबाजला बघितलं पण नाही. हा करतो काय? वो हमारी तुमने बताया नहीं इतने सारे साले मेरे. काय रील बनवली, पोरीचे सगळे भाऊ याला हाणायला आलेत आणि हा भाऊ त्यांना चॅलेंज करतोय. असं रील मध्ये होतं भाऊ, रिअल मध्ये असं होऊ शकत नाही. मग तू किती पण बॉडी बिल्डर राहू. तुम्हाला सांगतो, हिच्या मागे हा आणि ह्याच्या मागे हा काय ह्याचा पिछा सोडत नाही. त्यामुळे आता ह्या बिग बॉस वाल्यांनी एक नवीन आता अँगल आणण्याचा प्रयत्न केलाय. तर या दोघांचं लफडं लावताय. रांगड्या मातीत फुलतय परदेशी प्रेमाचं रोपटं. काय रांगड्या मातीत परदेशी रोपटं. अरे पण हे रोज ह्याच्या बाजूला झोपतं. त्यांना काय मसाला भेटत नाही तर कोणाच्या पण जोड्या लावतात. हे जोडपं तर पारू आणि आदित्यपेक्षा घाण जोडपं आहे. निर्णय दिलेला आहे की अंकिता पहिले बसली होती तरीही हे लोक हा म्हणतोय हात लावून दाखव, हात लावून दाखव. त्यांनी हात लावून तो साईडला पण झाला. त्या सूरजला काय दम दाखवतो, दम त्या अरबाजला दाखव. टास्कच्या वेळेस टास्क करायचा ना भाऊ, तिथं परमिशन नाही मध्ये, तर हात चावला असता तुला. तर नेक्स्ट माझुर्ड कंटेस्टंट आहे जान्हवी किल्लेकर. तुम्ही त्यांना सांगितलं ही सगळं आपण करतोय, सगळ्या प्लॅनिंगचं क्रेडिट निकी घेऊन जातो. एक्टिंग की बादशाह कसम से बहुत अच्छी वीडियो बनाई. टीव्ही सिरियल मधले कॅरेक्टर रियालिटी शो मध्ये प्ले करताय असं दिसतंय. आल्यापासून सगळं ओव्हर करते. हिच्या थँक्यू मध्ये पण ओव्हर ऍक्टिंग दिसते. थँक्यू कोणतरी सांगायला ओव्हर ऍक्टिंग सिरियल मध्ये चांगली दिसते, बिग बॉसच्या घरामध्ये नाही. हिचं ओल्ड मॉन्ग सारखं झालंय. जसं जसं सीझन पुढे चाललाय ही अजून हायपर होत चालली आणि निगेटिव्ह होत चालली. फालतू इथं तर पूर्ण पिसाळली. लेडीज डब्यात भांडते असं वाटतंय. बरोबर आहे ना. आणि तुम्हाला सांगतो हिचं त्या निक्की सोबत लईच जमते घरात. कसं झालंय, ते निक्की आहे गाडी आणि ही त्या गाडीची डिक्की. तुला दिसतंय मी कचरा टाकते. अरे इतका मॅनर्स नाहीये तुझ्यात, बेशिस्त मुलगा आहे. मला खरंच वाटतं ही किती मेहनत करते बिचारी, जबरदस्ती भांडण करायला. आता हे काय कारण आहे का भांडायचं? तो गोलीगत ते कचरा टाकून झाकण बंद करतोय, तर ही भागून आली कचरा टाकायला. झाकण बंद झालं तर ही पुन्हा टाकू शकते ना उघडून, पण नाही, हिला डवचायचंच आहे. फालतू गोष्टीवर माझ्याशी वाद नाही घालायचा. चल तू किती पण ओव्हर ऍक्टिंग कर, कचऱ्याच्या झाकणावर ना भांडते. कचऱ्यासोबत हिला टाकायला पाहिजे डस्टबिन मध्ये, बरोबर नाव पडलं असतं. तू कधी जाणार? नेक्स्ट आहे हा छोटा पुढारी. उडून आलायस का? नाही, मी जनतेचा पुढारी. अरे भाऊ तू किती पण आवड हेपल, तुला घरात सगळे छोट्याच म्हणणार आहे. छोटे त्याला वाटते हा लीड करीन सगळ्यांना. अरे पण तू कोणाचं तरी एकाचं तरी हो. बाहेर बी कधी लेफ्ट कडून कधी राईट कडून, घरामध्ये बी कधी लेफ्ट कडून कधी राईट कडून, पण शेवटी अरबाजचा लेफ्ट झालाय. बस गर्दीमध्ये याला तोंड घालायचं माहिती, मध्येच ज्ञान द्यायला बघते. ठीक आहे, सॉरी. डायरेक्ट लाज काढू नका. अरे लाज म्हणजे तुला काहीतरी वाटायला पाहिजे. येड्या, हा येड्या तुला वाटायला पाहिजे. काय का बरं याची लाज काढताय तुम्ही? यालाच बाहेर काढा.
त्या अरबाज आणि निक्की सोबत राहून याला पण लागवण झाली, भांडण अंगावर ओढून घ्यायची. एक हफ्ता नाही झाला याला आठवण यायला लागली घरची. बिग बॉस याला जाऊ द्या घरी. बिग बॉस अजून तर लय कॉन्टेस्टंट्स बाकी, भरपूर सारे टास्क झाले, त्यामध्ये दांगडो पण झालाय. पण त्यासाठी पार्ट 2 लागेल आणि मला त्यासाठी पाहिजे 5000 लाईक्स. चॅनलला सबस्क्राईब करा, मला इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका. तुम्हाला माहिती मी काय बोललोय. चला तुम्ही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भासा अन